आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. दसऱ्याच्या मंगल मुहूर्तावर बोरगाव नगरपंचायतीतर्फे गावातील विविध वॉर्ड तसेच मळ्यातील वाडी वस्त्यावर सुरू असलेल्या विजेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. युवा नेते उत्तम पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 15व्या वित्त आयोगातून 10 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झालाय. हा कार्यक्रम मणगुत्ते मळा येथे उत्साहात पार पडला. सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी प्रतिकात्मक कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला. यावेळी निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, गावातील अनेक वॉर्ड तसेच मळ्यातील वाडी वस्त्यावर वीज पुरवठ्याच्या अडचणी सतत जाणवत होत्या. नागरिकांना कायमस्वरूपी 24 तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी ही योजना आखली आहे. पुढील काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी आणून मोठी कामे हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा नेते उत्तम पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, पिंटू माळी, दिगंबर कांबळे, शोभा हवले, संगीता शिंगे, वर्षा मनगुत्ते, अमर शिंगे, शीतल गोरवाडे, भूपाल खोत, संभाजी नेजे, भाऊबली सोबाने, श्रीकांत वसवाडे, शिवानंद राजमाणे, इंद्रजित पवार, अनिल शेडबाळे, महादेव भादुले, अनिल नेजे, शिवाजी मनगुत्ते, अशोक मनगुत्ते, संभाजी मनगुत्ते, गोकुळ मनगुत्ते, तेजस मनगुत्ते, सुनीता मनगुत्ते, कविता मनगुत्ते, दीपाली मनगुत्ते, अनिकेत मनगुत्ते, हर्षद मनगुत्ते, वरद मनगुत्ते, पियुष मनगुत्ते यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या शुभारंभामुळे बोरगाव व परिसरातील वीज समस्या कायमची दूर होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या अपेक्षांनाही दिलासा मिळाला आहे. SB न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे. सर्वप्रथम विजयादशमीच्या या निमित्तानं मी सगळ्यांना आपल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. त्याच निमित्तानं आज गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती याचेसुद्धा मी मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि त्या निमित्तानं आज बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून 15 फायनान्सच्या अंतर्गत आज विविध वार्डांमध्ये दीपस्तंभाची फार गरज होती आणि आज 15 फायनान्सच्या माध्यमातून एकूण 10 लाख रुपयाची निधी या दीपस्तंभासाठी आणि बाकीच्या लाईटच्या म्हणजे वाडी वस्ती असेल विविध वार्डांमध्ये सुद्धा कमतरता होती. ते सगळं लक्षात घेऊन आज पट्टण पंचायतीच्या माध्यमातून सर्वच नगरसेवक असतील, आमचे नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारतीताई वसवाडे, सर्व नगरसेवक यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हे काम चालू होत आहे. मी पट्टण पंचायतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, अजून काही गोष्टी पट्टण पंचायतीच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत. परंतु आज एकंदरीत परिस्थिती लक्षात घेतली तर जे काही निधी पट्टण पंचायतीला यायला पाहिजे ते निधी वेळोवेळी येत नसल्यामुळं आणि दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळं आणि गावची व्याप्ती जास्त असल्यामुळं एकंदरीत कामाला दिरंगाई होत आहे. तरीसुद्धा नागरिकांचं सगळ्या गोष्टीला सहकार्य आहे. त्यांच्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यापुढील दिवसांमध्ये आमची वाटचाल त्या ठिकाणी बोरगावच्या विकासासाठी सदैव राहणार आहे. आणि नागरिकांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो. सगळ्या गोष्टीला त्यांचं सुद्धा सहकार्य वेळोवेळी आमचे सर्व नगरसेवकांचं सुद्धा मी कौतुक याच्यासाठी करतो की सगळेजण मिळून एकमेकाला सहकार्य करत आज पट्टण पंचायतीच्या माध्यमातून अनेक कामं बोरगावमध्ये होत आहेत. आणि यापुढील काळामध्ये सुद्धा सदैव आमचं तेच प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. एवढंच सांगून मी आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा सगळ्या या गोष्टीची शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.